तिकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून बक्षी हिप्परगा गावासह पंचक्रोशीतील गावांमधील अनेक शेतीमध्ये खरीप पिकांना याचा फटका बसलाय। उडीद, तूर, मूग, सोयाबीन अशी सगळी पिकं पाण्याखाली गेली आहेत। शेतकरी राजा चिंतेमध्ये आहे। लवकरात लवकर पंचनामे करून मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये। रवीश सोलापूर जिल्ह्यातील सुरू असलेल्या आठवडाभराच्या पावसामुळे संपूर्ण शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे। माझी बक्षिप्परी या गावात 5.5 एकर जमीन असून त्यात उडीद, सोयाबीन आणि तूर, कांदा या पिकांची मी लागवड केलेली होती, पण या सततच्या पावसामुळे संपूर्ण नुकसान झालेलं आहे। तरी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की त्यांनी या नुकसानीचा पंचनामा करून योग्य ती मोबदला द्यावा आणि शेतकऱ्यांना सहकार्य करावे।